ग्रेट नोएडाच्या सिरसा गावात निक्की भाटे हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पोलिसांना दररोज या प्रकरणात नवीन नवीन माहिती मिळते. आरोपी विपिनच्या घरात 8 CCTV कॅमेरे बसवले होते. यापैकी 4 कॅमेरे घराबाहेर आणि 4 दुमजली घरात बसवले. परंतु घटनेच्या वेळी सर्व कॅमेरे बंद होता अशी माहिती तपासात समोर आली. 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी फोर्ट्रेस हॉस्पिटलकडून एक मेमो मिळाला होता, ज्यामध्ये निखिलला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यांनी लिहिले होते की ती सिलेंडरच्या स्फोटमुळे होरपळली होती. महिलेला ताबडतोब फोर्टिसमधून सफदरजंग हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं, जिथे रात्री 10 वाजता तिचा मृत्यू झाला. निक्कीच्या कुटुंबियांनी मृतदेह दादरीतील रुपवास गावात नेला. त्यानंतर मृतदेह सिरसा गावात आणण्यात आला. येथे 22 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता निक्कीवर अंत्यसंस्कार झाले. मामांव्यतिरिक्त आरोपी सासरा सतवीर, मेहुणा, रोहित, विपिनचा काका आणि मामा इत्यादींना अंत्यसंस्काराला हजेरी लावली. निक्कीच्या सासऱ्यांनी चितेला मुखाग्नी दिली होती. यावेळी निक्कीचा मुलगाही उपस्थित होता. महिला असल्याने सासू अंत्यसंस्कारासाठी गेली नव्हती. 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12:40 बहीण कांचनने विपिन, सतवीर, सासू दयावती आणि तिचा पती रोहित यांच्या विरोधात खुनाचा दाखल केला. त्यानंतर आरोपी गायब झाले होते. हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीची तक्रार असताना आरोपी घराला कुलूप लावून का फरार झाले असा प्रश्न पोलिसांना पडला होता. सध्या आरोपी पती विपिन कस्टडी रिमांडवर घेण्याचा कोणताही हेतू नाही आणि गुन्ह्याचा सीन रिक्रिएट केलं जाणार नाही. पण गरज पडल्यास तपास अधिकारी तुरुंगात जाऊन आरोपीची चौकशी करू शकतात. फोर्टिस रुग्णालयातील मेमोच्या तपासणी दरम्यान पोलिसांना सिलेंडर स्फोटशी संबंधित काही घटनास्थळी सापडले होते. घटनास्थळी फक्त रिकामी थिनरची बाटली आणि लायटर सापडले. ते फॉरेन्सिक टीमने जप्त केले. पोलिसांना आरोपीच्या खोलीत जमिनीवर एक बिछाना आढळून आला. घटनेपूर्वी दोघांमध्ये वाद झाला असावा असा संशय आहे. या कारणामुळे दोघांपैकी एक जण जमिनीवर झोपत असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. फोर्टिसच्या मेमोमध्ये लिहिलं आहे की घरात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे रुग्ण गंभीर भाजला आहे. आता पोलीस हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की गॅस सिलेंडरच्या स्फोटची माहिती रुग्णालयाला कोणी दिली. पोलीस या प्रकरणी रुग्णालयातील डॉक्टरांचे जबाब नोंदवणार आहेत, कारण पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे गॅस सिलेंडरच्या स्फोटाचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे रुग्णालयाच्या मेमोमध्ये गॅस सिलेंडरचा अँगल कसा आला याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. निक्कीची बहीण कांचनने दिलेल्या जबाबानुसार सासरच्या मंडळींपैकी कोणीही रुग्णालयात गेले नव्हते. तर विपिनच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की सासरचे लोक रुग्णालयात उपस्थित होते. आता कोण खरं बोलतं आणि कोण खोटं याचाही तपास केला जातोय. दुसरीकडे विपिनच्या एका गर्लफ्रेंडचे गूढ उलगडले आहे. एका मुलीने विपिन विरुद्ध जरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा खटला मारहाणीचा होता. मुलीने सांगितले होते की तिचे विपिनशी प्रेमसंबंध होते. तो तिच्याशी लग्न करणार होता, पण प्रेसीला कळाले की विपिन आधीच विवाहित आहे. त्यानंतर विपिनने तिलाही मारहाण केली होती. विपिननेही कबूल केले आहे की त्याचे त्या मुलीशी प्रेमसंबंध होते. तपासात असे दिसून आले की प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्याने निक्कीला संपवण्याचा कट रचला होता. विपिनने एकदा तिला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यातून ती वाचली होती.